शहरातील गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम उघडली असून जुलै महिन्यापर्यंत तब्बल 28 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। याशिवाय 26 आरोपींची रवानगी थेट तुरुंगात करण्यात आली असून इतर नियमभंग करणाऱ्या आरोपींकडून 10 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। कायदा व सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी पोलिसांचे गुन्हेगारी कारवायांवर बारीक नजर असून ही कठोर कारवाई पुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। तसेच गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 3 सराईत गुन्हेगारांवर किंवा टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आलाय। याच्यामध्ये आपण झोन 3च्या हद्दीमध्ये आतापर्यंत जवळजवळ 28 आरोपींना आपण तडीपार करण्यात आलेला आहे। या जुलैपर्यंत जवळपास ब्रीच ऑफ बॉन्डची जी कारवाई करण्यात आलेली आहे, ज्यांनी बॉन्डचे उल्लंघन केलेलं आहे, अशा जवळजवळ 36 आरोपींना आपण जेल पास करण्यात आलेला आहे आणि इतर आरोपींकडून जवळपास आपण 10 लाखाचा फाईन वसूल करण्यात आलेला आहे। त्याच्यापैकी एकूण जवळपास 152 लोकांवरती ब्रीच ऑफ बॉन्डची आपण कारवाई करण्यात आलेली आहे, जे की सर्वाधिक कारवाई या पोलीस आयुक्तालयामध्ये आपण या झोन 3 अंतर्गत करण्यात आलेली आहे आणि अशीच कारवाई आपण पुढेही चालू ठेवू। त्यामुळे कोणत्याही गुन्हेगाराला यातून सुटलं जाणार नाही। महत्त्वाचे जे बॉडी ऑफेंडर आहेत, प्रॉपर्टी ऑफेंडर आहेत, त्यांच्यावर वेळोवेळी आमचे सर्व PI लक्ष देऊन कारवाई करत आहोत। याच्यामध्ये अद्याप पाहावे तर आपण जवळपास 4 मकोकाच्या कारवाईवर आपण केलेल्या आहेत। तसेच अजून आमचे 3 मकोका कारवाई सुद्धा या ठिकाणी प्रस्तावित आहेत। निश्चितच आम्ही या ठिकाणी गुन्हेगारांवरती निश्चितच चांगल्या प्रकारे कारवाई करू, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था व क्राईम घडणार नाही, याच्या अनुषंगाने आम्ही खबरदारी घेतो।